Oh
क्षणोक्षणी हाची करावा विचार
ब्रह्मविद्यांना माझ्या मागे म्हणावयाचा क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार सर्वाया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य कालोकाळ सावधान समागमे धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी तातडी परमार्थात करावी तातडी परमार्थाची देव जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ काळ सावधान आयुष्य कालोकाळ सावधान कामणी लोकेचा व्यवहार तुका म्हणे अलोकीचा व्यवहार तुका म्हणे अलोकीचा व्यवहार नका डोळे धुळे भरून राहू नका डोळे धुळे भरून राहू नका डोळे धुळे भरून राहू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य कालोकाळ सावधान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार हरी ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आतेत्रे जननी देवाची हरी काळी यांचा स्वर आहे ना जय जय स्वसमेत्यात्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्तीदास अवधारे तुझे जयांचे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता माझ्या बाबा अंतराई नको देवा आले भागाते करी तुझे नाम उच्चारी रड माझी मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटी नको देव फाटी विठाला विठाला
आजच्या या दुःखद वातावरणामध्ये आपल्या मालिकेतील परमेश्वरी आदरणीय श्रीमान हरिभक्ती परायण मधुकररावजी यादव आडसरे मेजर दादा यांच्या पहिल्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं हरिकीर्तनाचा औचित्य साधून भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून हरिकीर्तनाच्या निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण एकत्र आलो. विठाला आठवड्यानं 2 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी महिन्यांनी 15 वाड्यांनी चौकाला एखादा माणूस 5-50 रुपये देऊन अशी सूचना आहे त्या आणि तो तत्पर असतो. घर धन्यानं जशी दौडी द्यायला सांगितली त्याप्रमाणे तो दौडी देतो. ऐका हो ऐका, असं नाही असं आहे, तसं नाही तसं आहे. जमत असेल तर बघा विठू भक्तीचा डांग विठू भक्तीचा तारकपूर असेल, स्वस्तिक असेल, माडीवाडा असेल, सकाळी 5:30-6 वाजता 4 भिंतीच्या आत माझ्या पुढे ज्या परीनं तुम्ही हा माईक ठेवलेला आहे, हे स्टँड दिलेला आहे, तसंच त्या ठिकाणी देखील स्टँड असतं. 1 नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 61-62 नंबरची गाडी आहे. ती गाडी आष्टीकडा जामखेड मार्गाने घुम जात आहे. येशू प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. खिशे कापणाऱ्यांपासून सावधान. 2 नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 51-52 नंबरची गाडी आहे. ती सुभाष, शिरूर, शिक्रापूर, चंदननगर मार्गे शिवाजीनगर जात आहे. येशू प्रवाशांनी त्या गाडीमध्ये जाऊन बसा. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. 3ऱ्या नंबरला जी गाडी लागलेली आहे ती 41-42 नंबरची गाडी आहे. ती मिरजगाव, करमाळा, टेंभुर्णी, करकम मार्गाने पंढरपूर जात आहे. येशू प्रवाशांनी त्या गाडीमध्ये जाऊन बसा. देवग्या कोणी व देवग्या कोणी, देवग्या कोणी व देवग्या कोणी. अनुकूल असेल, अनुकूल, प्रतिकूल असेल, प्रतिकूल, चांगलं असेल, चांगलं, बिघडलेलं असेल, बिघडलेलं, तिथं सांगणाऱ्यांच्या काही बापाचं जात नाही. आम्ही ज्ञानोबा खाल्ला, आम्ही तुकोबा खाल्ला, अजून बरेच खाल्ले जातील. तेव्हा ज्ञानोबाची नेम कळती का न कळती, जी ज्याच्या त्याच्या केले कर्म झाले
बदल होईल सांगणाऱ्या माणसांमध्ये आणि ऐकणाऱ्या माणसांमध्ये. वस्तुस्थितीमध्ये बदल होत नाही, होणार नाही. पहिल्यात मी घट बुडाला, आत बाहेर उदके वरिला, दैवक त्या झरी फुटला, परिमुत काय फुटे ज्ञानेश्वर महाराज. ढग आलीत काय, ढग गेलीत काय, आकाशामध्ये तीळ भर देखील बदल होणार नाही. कालांतरानं वर्दळ वाढू शकते, कालांतरानं वर्दळ कमी होऊ शकते. जाणारे जातात, येणारे येतात, खड्डे गचके पडतात, परत कालांतरानं भरले जातात. समिश्रपणा होऊ शकतो, आदल बदल होऊ शकतो, सडकेमध्ये काही बदल होत नाही. भूमातेच्या पोटामध्ये पाणी आहे आणि ही गरज प्रत्येकाला आहे. कीर्तन सांगणाऱ्याला देखील आहे, ऐकणाऱ्याला देखील आहे. फक्त जनावरांना सोडून, जनावरांना काही सांगितलं, कसंही सांगितलं, जनावरांना कळत नाही. एखाद्या जनावराला पदबद मारलं, त्याने कधी फौज नाही केली. पण तुम्ही जर का माझ्यावर डोळे वटारले, ती एकदा दोनदा ती सहन करणार, परंतु चौथ्यांदा मी सहन करणार नाही. तुझ्या काय बापाचा खाऊ घालतो, माझ्यावर डोळे वटारतोस, नक्की ती गेली. माणसाला सगळं कळत, भल्याच का कळत नाही. आम्ही बी करतो म्हणतात, नाही ना समजत. आमचे वडील जे जे करती वाट, वडिलांना जे करायला सांगितलं ते करावं का भलतच करावं. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, तुमच्या नावावर 7-12चा उतारा, जेवढं वावर आहे तेवढंच तुम्ही कसता का उठल्या सुटल्या कोणाचं पण कसता. सांगणाऱ्याची अक्कल ठिकाणावर नाही, तर ऐकणाऱ्याची कशी राहील. 7-12 जो तुमचा आहे, जेवढ्या वावराचा असेल तेवढंच वावर तुम्ही कसता का उठल्या सुटल्या कोणाच्या वावरात खुरपता. हे कसं माणसाला कळतं. वाढ वडिलांना जसं करायला सांगितलं, वाढ वडिलांना जे करायला सांगितलं ते करावं का भलतंच करावा. सगळी मनमानी, सांगणाऱ्याचीच मनमानी, तर ऐकणाऱ्याची कशी धोरणात असते. जमिनीच्या पोटामध्ये पाणी आहे, सडकेमध्ये काही बदल होत नाही. पानकळा जादा झाला काय, पानकळा कमी झाला काय. भूमातेच्या पोटामध्ये पाणी आहे, काय उठाठेव करायची गरज नाही. महिलाकडे घालवण्याचं जे ज्ञान आहे तेवढं ज्ञान व्हावं माणसाला. आणि माणसाचा जन्म तेवढ्यासाठी, निवड गणपड्या उघडण्यासाठी नाही, पटका बांधून आरडण्यासाठी नाही. आणि निवड तुम बघते राव, हम सुनते नाही. रट्टा पडला फुंड्याला, रट्टा. जसं एखाद्या तेवढ्याच्या वट्यावर बसून 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 फुंड्यालाही रट्टा पडतो, त्या दगडालाही घट्टा पडतो. तसे आम्हाला रट्टा पडला ऐकायचा, त्यांचं सांगायचं असतं, आमचं ऐकायचं असतं. आणि ऐकून जर घेतलं काय, तुझी माय मरून जाईल का? ऐकून जर घेतलं तर काय माय मरून जाईल का? चांगलंच होईल. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, शब्द कळतात का? शब्द कळतात. सांगणाऱ्या माणसाला तरी शब्द कळतात. तुम्हाला वावरना उठारा राज, तो खरा खरा राज का बाहेर आला? खरा खरा राज का? आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, धर्मपत्नी, लेकरं बाळ, कोंबडी बकरी, शेतीबाडी, बंगला गाडी, सासू सासरे, सगळ्या गोष्टी खऱ्या. आणि संतांच्या अभंगवाणी पाठांतर करून आरडायला आणि समजून कोण घेईल? गाढव कोण समजून घेईल? किती माणसं समजून घेतात? खरं बोला, खरानी माय मरी गई, लपाटणी चित्ती राहिली. किती माणसं समजून घेतात का शांतपणा करतात? सांगणारा माणूस शांतपणा करतो, तर ऐकणारा का नाही करणार? मनोमार्ग गेला तो देखे मुखाला.
येणार आहे, कालांतरानं डब जाणार. हे डब तुमचं जाईल का नाही मला काय माहित नाही. तुमच्याकडे शिफारस पत्र आहे, मैं तो नहीं मर सकता. माझ्याकडे नाही शिफारस पत्र, एक दिन तो जाना ही पडेगा. एक डब कालांतरानं येणार आहे, एक डब कालांतरानं जाणार आहे. डब ज्या सत्याने चलन वलन करतं त्या सत्तेमध्ये चाले शरीर कोणाची आसक्ती, शरीर कोणाची आसक्ती, चाले शरीर कोणाची आसक्ती, चाले शरीर कोणाची आसक्ती, चाले शरीर कोणाची आसक्ती, कोणाची तो हरी. प्रमाण आहेत म्हणून जीवन चालतं. हे उदाहरण जर राहिले नसते तर मर्डर नक्की केला असता. या आतंकवादी लोकांनी नक्की मर्डर केला असता. पण चांगली गोष्ट अशी आहे, भाग्याची गोष्ट अशी आहे, ज्ञानोबा तुकाराम धकल्यानंतर जन्म झाला, पंडोबा केरोबा श्रीपाद माऊलीची अवताराला आल्यानंतर जन्म झाला, मोठा आधार मिळाला. अरे भावनानं पैसे ओढले जातात साधू संतांच्या इस्टेटीवर. संत साहित्य म्हणजे साधू संतांची इस्टेट आहे आणि त्या इस्टेटीवर भावड्यानं पैसे ओढले जातात. डोकं नाही चालत. उद्योग मांडला, धंदा मांडला. ज्ञानोबाचं झाले पानिपत, तुकोबाचं झालं पानिपत, आम्हाला काही त्या गोष्टीची घेणं नाही. लोक महाराज बनतात, लोक गुलाबजाम श्रीखंड बासुंदी कबाब खायला देतात, तंगड्यांमध्ये आडवे पडतात, कुठं उठू कुठं बसू करतात, प्रपंच चालवायला तनखा देतात. समाज आज कुठला काय आणि उद्या कुठला काय, आम्हाला त्या गोष्टीची घेणं करत. धनराजा तेथील प्रमाणाने नवे वेदा, 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 तेथील अभागी माणसाला काही केल्या कळत नाही. भाग्यवान माणसाला ही गोष्ट लवकर उमजते. जसं शाण्या माणसाला बायकोनं बशी आपटली म्हणजे कट्ट, साखर संपलेली पाहिजे. शाण्या माणसाला बायकोची बशी आपटलेली कळते, गधड्याला नाही कळत. तिला तिथं जाऊन सांगावं लागतं, 2 पावणे घेऊन आला, साखर संपली आहे, घेऊन या. पावलटाला सांगावं लागतं. शाण्या माणसाला इशारा करतो, ओठावरचे शब्द करतात का नाही कळत. चाले या शरीर कोणाची आसक्ते, कोण बोलली प्यारी. कालांतराने हे डब्ब जाणार, कालांतराने डब्ब येणार. डब्बाच्या सत्याने चलन वलन करतात, त्या सत्तेमध्ये कीड मात्र बदल होणार नाही. बाजारू माणसानं बाजार मांडला तो विषय वेगळा आहे. तुझं आहे तुझं पाशे, तुझं आहे तुझं
शिवता काल गतीनं झडप घातली आणि सुई पांगली. सापडता सापडीला काही कल्प गेले काही पुढे शोधाशोध सुरू झाली. इथं गावं तिथं गावं तिथं गावं इथं गावं इथं जावा तिथं जावा इथं जावा तिथं जावा भलतच काहीतरी. समोर एक ट्यूब होता लावलेला आणि रात्री 1 वाजता त्या ट्यूबा खाली फुफुट्यामध्ये शोधायला लागली. पुतणे लग्नीच्या निमित्तानं बाहेर आला. मला काकू इथं काय करते? मला सुई शोधते. डोकं का खोकं? हजारो लोकांना धरून बसतो. डोकं कान पडलं का काकू? सुई कुठं हरवली का? अरे काकू कुठं हरवली का सुई? म्हणला खरा कुठं हरवली काकू? ओय काकू समाजाचा भरोसा आहे ना तुझ्यावर काकू. काढलं ना समाजाला काकू कुठं हरवली काकू? म्हणला घरात शोधाय कुठं निघाली? बाजारात. देव उरत वैकल्यानं करावे, शरीरात न पिडावे, दुरी केव्हाही न जावे तीर्थाशी गा. काकू पिढ्या जरी खाल्ल्या पिढ्या जास्त भ्रमिष्ट होशील. जास्त भ्रमिष्ट होशील. एक काशीला गेला, पैसे खर्च करून गेला, उपासमार सहन करून गेला. जाय माझ्या काही बापाचं जात नाही. 2-4-8 दिवस घालवले. माघारी आला. सोयऱ्यामध्ये कोणीतरी मेलं. म्हणलं अण्णा पंगत बसली जेवायला, घ्या बसून. ते म्हणते मी काशीला जाऊन आलो आणि मी मोतीचं खात नाही. कल्पना जास्त पोकांडी आली का गेली? डोकं चालत नाही. डोकं कान पडलं. किती माणसं विचार करतात या गोष्टीचा? किती माणसं विचार करतात? गाढवाचा जन्म आहे का हा? गाढवाचा जन्म आहे. म्हणलं मी सुटकाचं खात नाही का काशीला जाऊन आलो. पुण्या बाबाला सांगितलं रे हा धंदा करायला. कल्पना जास्त पोकांडी आली. वाटली का घटली? जाऊन काय केलं नेमकं? काकू पिढ्या जरी खाल्ल्या, पिढ्यामध्ये बोलायला बोलाव काकू. पिढ्या जरी खाल्ल्या, कीर्तनकार पण ब्रह्मदेवाचा बाप पण, नाहीतर मेलेली माणसं उठव रव नरकाला जावं लागतं. मार्ग चुकला काकू. मला हे उरकल्यानंतर जळगाव परतीच्या मार्गाने जायचं. मला शिर्डी मनमाड धुळे या रस्त्याने जायचं मला. आणि त्या खालच्या बाजूला न जाता, उत्तर बाजूला न जाता मी दक्षिणेकडे धडकलो. पिढ्या जरी गेल्या, पिढ्या तरी गाव सापडायचं नाही मला. सापडत का? सापडत? मला मी मासे खात नाही, दारू पित नाही, मी माळकरी, मी महाराजाला पेटवायचं का? काय पेटवायचं? तुझं गाव आहे उत्तरेला, आज ना उद्या नक्की सापडेल. गडावला तिकडं न जाता इकडं जर गेलो तर, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे सुख साकारू, तेव्हा मी तेच घर बांधिले. तो हरिभक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरिबुद्धी जपे चांबड्याच्या डोळ्यानं बघाव आणि बुद्धीच्या डोळ्यानं ध्यानात ठेव. चालतं डोकं? चालतं का? डोकं चालतं? डोकं चालतं? या काकड्याच्या डोळ्यानं बघायचं आणि बुद्धीच्या डोळ्यानं ध्यानात घ्यायचं. गाठलं रे गाठलं. जन झालं उभराटे
जिथं सापड जिथं हरवली तिथं शोध. सोपा आणि भाषा मराठी आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान, रशिया, ओरिसा, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटकातली भाषा नाही, महाराष्ट्रातली मराठी भाषा आहे. जिथं हरवली तिथं शोध, जिथं चुकलं तिथं दुरुस्त कर. केला संताने उपकार प्रश्न मिटला का राहिला? खरं बोला बरं. रेताड, मुरुम, काचा, कौलं, खडक, दगड, मंडरे, बारा, भानगडी, आशा, मनशा, तृष्णा, कल्पना, अविद्या, भ्रांती, माया, मराठीत आला तुमच्या पुढे आम्ही आता. सांगणारे माणसं काय दावणीचे बैल असतात काय? तुम्ही काय लुटून देतात का? तर राजा तक नको करू. सर्वत्र दुर्लभ आणि अभंगाच्या पहिल्या ओळ करूया. हा विचार प्रत्येकाला लागतोय. हित नका खलास करू. हा विचार प्रत्येकाला लागू आहे. मी आता अभंगाकडे येतो. फक्त जनावरांना हा विचार लागू नाही. माणसं म्हणून जेवढे जन्माला आले असू द्या महाराज, जेवढे माणसं म्हणून जन्माला आले सगळ्यांना हा विचार लागू आहे. पण विचार करावा. या डबड्याचा विचार का स्वतःचा विचार? कोण मी आहे का किती वर्ष झालं आम्हाला दादा या गोष्टीला? किती वर्ष झालं त्याला? जवळजवळ 350 पावणे 400 वर्ष झाले या इतिहासाला. संभाराजाचा इतिहास नजरेत येतो, छत्रपती शिवाचा इतिहास नजरेत येतो, मर्दानी झाशीचा इतिहास नजरेत येतो, अहिल्याबाई होळकरांचा इतिहास नजरेत येतो, येशूचा इतिहास नजरेत येतो, आमच्या साधू संतांचा इतिहास नजरेत येतो. करोडोनी रुपयाची उलाढाल केली जाते या महाराष्ट्रामध्ये त्या संतांच्या बाबतीत. त्यांचा इतिहास नजरेत येतो. काळाची आवडी पडेल बात जेव्हा. हे सडक डब्ब आहे. प्रतिकार शक्ती तागडी असेल तर कुठलाच रोग उपाडून येत नाही. आणि ज्या दिवसाला तुमच्या शरीरातली प्रतिकार शक्ती कमी झाली त्या दिवसाला कुठं पण केव्हा पण कुठलाही रोग उफाडून येऊ शकतो. हे किड्या माकोड्यांचं हे भालभूत आहे. हे डब्ब सडलेलं आहे. तुम्ही अविनाशी आहात. काय म्हणताय? काय म्हणताय म्हणजे मी आतंकवादी का? मी हे डब्ब किड्या माकुड्यांचा भालभूत आहे. आज जसं दिसलं तसं उद्या
दिसणार नाही. काका तुम्ही बाळपणी कसे दिसत होते? बाळपणाचा फोटो असेल ना तुमचा, कसे दिसत होते? कुठे गेलं बालपण? खरं बोला, खऱ्याची मांडणी. कुठे गेलं बालपण? खरं बोला. बाळपणाचा फोटो असेल तुमच्या आजोळमध्ये किंवा तुमच्याकडे लहानपणाचा, किती गोंडस दिसत होते. कुठे गेलं रे ते बालपण? बालपण जगल्यानंतर तारुण्य आलंय आता. किती आवडते रे तारुण्य. सफरचंदाला जशी चांदी चिपकलेली असते कातड, तसं चिपकलेली कातडी आहे. किती सफरचंदासारखे तुम्ही गोंडस दिसताय. ही टिकन का? उद्या बघून टिकतंय का? तुम्ही सुरुवातीला मी आप्पांच्या गावी गेलो. तुम्ही पाचट्याला 92 सालामध्ये अनुग्रह गेला, त्यावेळेला कसं दिसत होतं आप्पाने? मी काडी 4 ला कीर्तन सांगत होतो मित्र. काडी 4 ला कीर्तन सांगायचं होतो. टाळकरी लेड्या टाकीत होते. आज काडी 1 ला मला कीर्तन सांगत होता. तुम्ही आज जसे मी त्यावेळेला आपाची जसा दिसत होतो तसा आज दिसतो का? मध्येच तुम्ही मला जसं बघितलं होतं तसं दिसतो का? काल ज्याला तुम्ही मला जसं बघितलं तसा आज दिसतो का? मी आज जसा दिसतो मित्र, उद्या मी तसा दिसतो का? मी तुमचा पेपर नाही तपासत मी. पण या डब्याच्या नादी नका लागू. हा देह नाशिवंत तुम्ही एवढे बारीक होऊ नका. अरे आपण बारीक नाही आहोत. अरे आपण अनंत ब्रह्मांडापेक्षा मोठे आहोत. सांगणारे माणसं मरून गेले आणि लबाडाची आवडत आली म्हणून खऱ्याला त्रास कसं वेड लागलं जगाला देव म्हणती भलत्याला. खिड्या तांब्याचे पाऊल केलं आणि मनी येईल ते नाव ठेवले. डोकं नाही चालत. अरे माझा असू द्या, तुझ्या गाडीचा असू द्या, येता उरो नाही. प्रश्न मिटला का राहिला? नाशिवंत डब्ब कोणाचे असू द्या, रामाचा असू द्या, कृष्णाचा असू द्या. रामाचं शरीर मध्ये गेलं, कृष्णाचं चरासन नावाच्या पांड्याला बाण मारला. मला कथा सांगायच्या नाही. अरे सायंकाळी गेला तर काडकी रुतली, सकाळी सडत. सायंकाळी गेला खडा रुतला, सकाळी सडल्याशिवाय राहत नाही. का डोळा लाल झालाय म्हणला खडा आहे. आपण अविनाशी आहोत, आपण अमर्याद आहोत, आपण चिरंतन आहोत. निरगुणी ये निराकार
सर्वांवरील अंतरात्मा सर्वांवरील अंतरात्मा तो चेत चेतला चेतला तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. नाथ महाराज की जय. संतांनी हा विचार पहिल्यांदा केला. सर्व घटी राम देहादी सर्व घटी राम सर्व घटी वासुदेव तत्वता साधू संतांनी हा विचार अगोदर केला. साधू संत तुमच्या दरवाजाला आलते, मी काय मागच्या दरवाजाला बोलू का? साधू संत पुढच्या दरवाजाला आलते, आम्ही काय मागच्या दरवाजाला आलो काय? मी वासुदेव तत्वता. विचारलं तर कळेल, विचारलंच नाही तर कसं कळेल? सांगणाऱ्याची जात रगेल एक नंबर. जो महाराष्ट्रामध्ये कीर्तन प्रवचन सांगतो तोच माणूस एक नंबरचा रगेल. ऐकणारे तर असतीलच असतील. एखाद्या एसटी स्टँडवर बुवा भेटू द्या बरं. मशीन मध्ये हिरे जसे घुरकतात तसे घुरकतात बुवा एकमेकांना. अरे आमच्यापेक्षा तर दागुड्या चांगला. विचारल्याशिवाय ज्ञानबाजी मी कळत नाही. तुझे विना इथं कोण सांगे किंवा जबाजब तुझं मन उन्मन नाही. ज्ञानबाजी ने विचारणाऱ्याला हा विचार प्रत्येकाला लागतो आणि पैलूला हा विचार प्रत्येकाचा व्हावा. अभंगाची पैलू जनोजनी हाची करवा विचार जनोजनी हाची करवा विचार जनवया मार सांगणारा जो माणूस आहे तो काही बी सांगतो. जसं सांगायला पाहिजे तसं सांगितलं जात नाही. सांगणारा जो माणूस आहे त्याची मनमानी आहे. तो काही पण सांगतो. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं का मग ते असं होईल. आमचं आम्ही बघून घेऊ, तू तुझं बघ. आंब्याची पोळी लावली म्हणजे आंबे, चिंचोकी टोचली म्हणजे चिंचा. तुमच्या सांगण्यावर नाही. जे सांगायला पाहिजे ते भलतच नाही. आपण एवढे मोठे आहोत, आपण एवढे मोठे आहोत, आपण एवढे मोठे आहोत. तीनदा बोललो मी त्यांच्या पुढे, तुमच्या पुढे. कशाला काही खलास करताय? एवढे मोठे आहोत आपण. या पायाला कळतं का मला पाय म्हणतात? कळतं आपल्याला. काय एवढा बारीक झालास? जवळी असता जगत जीवन, जवळी असता जगत जीवन, का व्यर्थ ढुंडा शिवन.
एकाग्र कर मन तेने होईल समाधान. श्रीपाद महाराज की जय. शास्त्र म्हणजे वरण भात खावाण्या पत्रवा शेतकरी भाऊ. डोकं नाही चालत. मी तुहा विचारा विवेकी शोधा गोविंदा साधू संतांनी ज्या मार्गानं जायला सांगितलं त्या मार्गानं जावा. नक्की कळेल. साधू संतांनी ज्या रीतीनं जायला सांगितलं त्या रीतीनं जावा. आज उद्या नक्की कळेल का नाही कळणार. सकारामाला तुकाराम म्हणून जर हाका मारत बसले नाही म्हणून गेले मग बोला. तो कल्पांचे तुम्हाला ओटे जात नाही. तुम्ही मनाशेत म्हणून तुम्ही सांगा अरे एवढे मोठे आहोत आपण. अज्ञानाने किडलं आपल्याला. कीर्तनकारा सगळं अज्ञानाने किडलं. अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान गुरुमुखे बुधवायचे तर विषय सांगणारे माणसापासून केले. पायाला कळतं का मी पाय नाही ना कळत. कोणाला कळतं. राणी माय घरी गेली. कोणाला कळतं. आपणालाच कळते. याला पाय म्हणतात. हाताला कळतं का मला हात म्हणतात. याला डावा हात म्हणतात. मला डावा हात म्हणतात. मला उजवा हात म्हणतात. हाताला कळतं का मला हात म्हणतात. ससरे उगला सूर्य जैसा ससरे उगला सूर्य जैसा माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो. महाराज असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू द्या किलोभर मेंदू लागतो तेव्हा माझं कीर्तन उमस्त गड्या. कीर्तन समजणं आईल्या गैऱ्याचं काम नाही. उन्हा भवान गया बुवा दत्त दत्त ऐशे लागले ध्यान आणि हरपले मन झाले सभा या अभ्यंतरी तू एक दत्त. अभागी माणसाला कळत नाही. भाग्यवान माणसाला कळत. आता एक गोष्ट बोलूया आपण. पायाला काही कळत नाही आपणाला कळत. हाताला कळत नाही मलाच कळत. कानाला काही कळत नाही. सार आणि आसाराचा विचार आपल्याकडे याच्याकडे नाही. कान ऐकण्याचं काम करतात. हा अभंग गायला जातो कानाला कळत. कान ऐकतंय फक्त. सार आणि आसार फैसला कोणाला करता येतो. हा अभंग गायला जातो. ही कवडण गायली जाते. हे भारूड गायलं जाते. हा काकडा म्हटलं जातो. सार आणि आसाराचा विचार कानाकडे आहे का आपल्याकडे. खरं बोला खरं बोला कोणाकडे. सार आणि आसाराचा विचार आपल्याकडे का कानाकडे. ज्याला काही कवडीच करत नाही त्याला माझं अभंगाची दुसरी ओळ. क्षणोक्षणी आजी नाची म्हणता देह Thank you.
पाठ आहे. नाशिवंत देह जाणार आमचं तर पाठ आहेच आहे, पण खाताड पेताडाचं पण पाठ आहे. समजून किती माणसं घेतात साला निसकून मोकळा केलं. समजून किती माणसं घेतात. घेतलं समजून. तुम्ही बायकोला समजून घेतलं का नाही समजून घेतलं? परस्त्रीला बायको म्हणताय का? नाही ना. टेडकं खास का टेडकं? समजून घेतलं का नाही समजून घेतलं? लेकरा बाळाला समजून घेतलं का नाही समजून घेतलं? शेतीबाडी समजून घेतली का नाही समजून घेतलं? महिन्याला पगार पाणी मिळतो समजून घेतलं का नाही समजून घेतला? नाशिवंत देह जाणार सकळ समजून घ्यावं का नको समजून घ्यायला? समजून घेणारे समजून घेतात. आम्ही तिथपर्यंत जात नाही. समजून घेणारे नाही त्यांच्याकडे आम्ही धडकतो. माझा मेवना का नाही खासदार आहे. तुझा मेवना सांगेल का येईल आता? मेंटलना तुला मसाला सरग्यात करायचा. तुझा मेवना आमदार असू दे खासदार असू दे पण आता नाशिवंत देह जाणार सकट याचं निरसन होण्याचं जे ज्ञान आहे तो तुझा खासदार मेवना सांगेल का रे? समजून देणारे देतात त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत नाही. समजून घेत नाही का आम्ही पोहोचत नाही. माझ्या श्रीपाद माऊलीने या आपणचं नियोजन कशासाठी केलं आहे? भलतं सारखं सांगण्यासाठी केलं आहे का जसं आहे तसं सांगण्यासाठी? किती माणसं जाऊन विचारतात त्यांचं सांगायचं नसते आपलं ऐकायचं नसतं. माझे मध्य बाबा रावळीमध्ये खुर्ची टाकून हजामत करत होते. साधुतीर पर्यंत जायचा. माझ्या मध्य बाबांचं नियोजन केलं माझ्या संतांनी. कायसाठी केलं? विचारणारे विचारतील सांगा. सांगणारे सांगतील नाही सांगणार असं नाही. पण विचारणाऱ्याने विचारावं ना मला सांगा. जे सांगतात तिथं धडकत नाही. जे काही सांगत नाही नरकाला जायचं सांगतात. विषय लंपट विषयाचं सांगतात. हा विषय चांबड्याच्या डोळ्याला जेवढा दिसता हा सगळा विषय. तुम्हाला कुठं जायचं तिथं मी निर्दोष नाही. चांबड्याच्या डोळ्याला जेवढा दिसत हा सगळा विषय. चांबड्याच्या डोळ्याला जे दिसत नाही तेवढीच गोष्ट सत्य आहे. विचारणाऱ्याने विचारावं. सांगणारे सांगतील का नाही सांगणार? त्यांचं नियोजन तेवढ्यासाठी आहे. पण ज्याला विचारायला पाहिजे त्याला विचारत नाही. गणगोड्या उघडणाऱ्याला विचारतात आणि ते तुम्हाला काय सांगतील? तेच सांगतील. दुसरं काही तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला हे गोड सांगू का? आंधळ्या गरुडाचे पंख हाती फुटलेल्या डोळ्याचा पखाटी मजबूत खाली आहे. आंधळ्या गरुडाचे पंख हाती ते कवण्या उपयोगा जाती. कैसे सत्कर्माचे उपटे ज्ञानेश्वर महाराज. गणगोड्या उघडणारे तुम्हाला गणगोड्या उघडाया सांगतील. दुसरं काही सांगणार नाही. डोळ्याचा डोळा उघडीला जेणे. मेंदू असेल त्याला माझं मत कळलं असेल. हा उभा राहिला तेव्हापासून काय तडतड करतो. ज्याचा 1 किलोचा मेंदू असेल त्याला माझं कीर्तन उमजेल. माशीच्या पायात जरी मेंदू कमी असेल त्या माणसाला माझं कीर्तन समजणार नाही. कोणी आला होता रे आपुवा असं कुठं असतं का? मी तर दररोज म्हणतो कसं असतं ते सांग. श्रीपाद महाराजांची माळ काढीन मी. हजारो लोकांमध्ये तुझी माळ घालीन. तुझं खरं काय ते सांग. मग माय मिली ना. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे. पापात्मके पापे नरका जाईचे. माते जेणे पावीचे ते शुद्ध पुण्य.
सखयाची शक्ती बोल करी म्हणा पूर्वाधुनी पाना बाधितते पूर्वाधुनी पाना बाधितते. मी तुम्हाला हे सांगणार नाही. नाही स्वर्गा पुण्यात मथे पाते यायचे, पापात मथे पाते नरका जायचे. माते जेणे पाविचे ते शुद्ध पुण्य. हा जो मार्ग माझ्या ज्ञानोबानं 800 वर्षापूर्वी सांगितलं. तुम्ही सत्कर्म कराल स्वर्ग प्राप्ती होईल, तुम्ही पाप करणार नरकाला जावं लागेल. आणि अर्जुना माझं जर करत असाल तर माझ्यापर्यंत येणार. आता ही जी टेक्निक आहे, ही जी पद्धत आहे, हा जो मार्ग आहे, हे जे नियोजन आहे, तुझी मेवणी सांगून काय तुला हे नियोजन मेवणी सांगा, ही नीट मेवणी सांगा. मग माम भाऊ, फुल भाऊ, चीज भाऊ, आकड सासू, कोण हे नियोजन कोण सांगत? पैसदा संतांच्या संगती, पैसा संतांच्या संगती, संतांच्या संगती, कडो येईल कमळापती. आपले कोणीच नवती, चित्ती निश्चयी दृढ करा. मेवणी सांगणार नाही, माय सांगणार नाही, बाप सांगणार नाही. ते सगळं नरकाला जायचं सांगते. चांबड्याच्या डोळ्याने जेवढं दिसतं सगळं तुम्हाला नरकाला नेणार आहे. त्याच्यामध्ये बदल सदल होणार. जो आकार उडा देखती तो देवतया भावे भजिती. मग पिकटलिया टाकीती मेला म्हणून श्रीपाद महाराज की जय. हा चांबड्याच्या डोळ्याने जेवढं दिसतं. वाराणसी तीर्थ क्षेत्राना, वाराणसी तीर्थ क्षेत्राना, अविनाशाशी पाहे नाश कैसा, अविनाशाशी पाहे नाश कैसा, अविनाशाशी पाहे नाश कैसा. नाशिवंत देव 800 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी एक गोष्ट सांगितली. गोष्ट आम्ही करमणूक समजतो, मनोरंजन समजतो. करावं लागतं असं काही म्हणतात. हरिपाठ करावा लागतो का समजून घ्यावा लागतो? मेंटल चहुवेदी जाण साईशास्त्री काढ. हा 2 नंबरला बंगाई ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला. शेवटाला माझे ज्ञानोबर आहे. वयाच्या 16व्या वर्षी क्रांती करतात. 16व्या वर्षी माझी साठी उलटली. पांढऱ्या केसाला मेहंदी लावायची वेळ आली. गौऱ्या मशालामध्ये गेल्या तरी गुन्ह्याला फर्स्ट पेपर तपासत. पुन्हा काय बापना खावाटच नाही. तुमच्या बायकोला गुन्ह्या लावा, तुमच्या बायकोना पेपर तपासा, आमना पेपर तपासायला नाही. आमचा आम्ही बघून घेऊ. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाची वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे. ज्ञानोबांचा वड जर दाबला असता मित्र हो, दोस्त हो, सज्जनो, भाविकांनो, नामधारकांनो, ज्ञानोबांचा वड जर दाबला असता आल्या असत्या दुधाच्या धारा, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या. एवढ्या बारक्या वयामध्ये माझ्या ज्ञानोबांना क्रांती केली. चौवेदी जाण या अभंगाची शेवटची ओढ जरा बघा डोळे उघडून. नक्की सोनवळे वयाच्या 16व्या वर्षीची क्रांती आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून बोलायला सुरुवात करतो, रात्री ते 10 वाजेपर्यंत बडबड करतो. दिवसभरामध्ये मान मोटार फार बोलतो. पक्का 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 पक्का. एकही शब्द कोणाच्या उताराचा निघत नाही. सगळे शब्द बोगस, सगळे शब्द नरकाला नेणारे. ज्ञानोबा लाईट बोललाय, ज्ञानोबा मोजक बोललाय, ज्ञानोबा थोडं बोललाय आणि 21 वर्षाच्या आत बोललाय. ज्ञानदेवा पाठ आणि भरला घनदाट. शब्द मराठीत ना. काय म्हणतात ज्ञानोबा? जमिनीवर सुईचं टोक रोवावं एवढी देखील जागा देवा बिना रिकामी नाही. का बाजार मांडतोस?
मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिदेचा लागे शरीर तया गावी किंवा तया घाई अरे देव तंत्राने बजावे हे सर्वथा काही न करावे ऐक जरा हे सर्वथा काही न करावे स्वधर्म यजावे अनायासे सद्गुरुनाथ कोण मी भरला घनदाट हरी दिसे सुईचा टोप रोवा एवढी सुद्धा जागा देवा बिना रिकामी नाही प्रसंग असा सुंदर आहे त्या देवामध्ये आपण नसू का देव जर या जगामध्ये गच्च भरलेला आहे असं ज्ञानोबा सांगतात भरला घनदाट त्या घनदाट भरलेल्या देवामध्ये आपण नसू का आपणाला सोडून देव वेगळा असेल का देवाला सोडून आपण वेगळे असू शकतो का आणि ज्या दिवसाला देव तुम्हाला सोडून वेगळा जाईल मी माझं बोलतो मला सोडून ज्या दिवसाला देव वेगळा होईल कुंडली गवरला श्रद्धांचे चांगल्या माणसाचं ऐका केवढे आपण मोठे आहोत एक गोष्ट सांगतो आणि मी विठोबा रखमाई पूजन करतो एक गोष्ट आहे बघा डोळ्याला दिसत ना ही बाई चालली आहे बघा हा माणूस चालला ही मोटर चालली ही सायकल चालली बघा ही बिल्डिंग आहे बघा हे पत्र्याचं शेड बघा सार आणि आसाराचा निवाडा आपणाला करता येतो का डोळ्याला करता येतो डोळे फक्त बघण्याचं काम करतात सार आणि आसाराचा विचार कोणाकडे आपल्याकडेच आहे ना कधी तपासून बघितलं का आपणाला कोण मी आहे सांगणाऱ्याला भेटा म्हणजे उमजेला बंगाची तिसरी ओळ
टाकून आलो. आता हातानं टाळ्या वाजवा, मुखानं देवाचं भजन करूया. विठोबा आयुष्य खातो काढ सावधान. ज्ञानेश्वर बोलता बोलता बराच वेळ गेला. काही चुकलं असेल. मी 3.5 शिकलेला माणूस मित्र, माझ्या आप्पांनी, मधले बाबांनी, आमच्या पुढे काकांनी कराला धरून मला इथपर्यंत आणलेलं आहे. मी खास गोवा नाही, मी गावरान शेतकरी आहे. 10-11 एकर मला जमीन आहे आणि मी जमीन सांभाळून, असा प्रपंच सांभाळून कोण बोलवलं तर मी जाण्याचा प्रयत्न करतो. माझी कॅसेट बदलत नाही. ज्या दिवसाला माझी कॅसेट बदलेल त्या दिवसाला मी आत्महत्या नक्की करेन. माझा विषय एवढाच आहे. तुका म्हणे मज धाडी दे रोपा, मार्ग आहे सोपा. आज मी माझे प्रिय मित्र हरिभक्ती पराय कैलासवासी आणि मधुकर दादा उर्फ मेजर यांच्या पहिल्याच पुण्यस्मरणार्थाच्या निमित्ताने इथं आलो. आणि मी अमृती दादांच्या क्रियाविधीच्या निमित्तानं कीर्तन असताना माझे बंधू, काय त्यांचं नाव, अनुभव इथं आले आणि मला सूचना दिली आणि त्या सूचनेचं मी पालन काटेकोरपणाने केलं. मित्र, रात्री मी खारघरमध्ये होतो. 10:30 वाजल्यापासून मी पनवेल एस.टी. स्टँडला येऊन थांबतो. 1 वाजता गाडी आली. गोवा होऊन बघा मकडे झाले त्याच्या वंशाकडे. 1 वाजेपर्यंत थंडीमध्ये तडकातच बसलो. या भाऊचा बार फोन यायचा. हळूहळू 1 वाजता जामखेड जाणारी बस आली आणि खाली बसून आलो आम्ही दोघं, माझा मित्र पण आणि मी पण. आम्हाला बसू द्या, खाली जर असं शिल्प कोणाच्या लहान बोक्या खाऊन. हे श्रीपाद माऊलींचं, रामदास माऊलींचं कार्यक्रम आणि शेवटच्या श्वासापर्यंत करायचंय. तुम्ही हाका मारता, मी तुमच्या हाकेला वो देत असतो. काही जीवनाच्या प्रवासामध्ये, काही बोलण्याच्या ओघामध्ये
जरा इकडं तिकडं, तर लेकराच्या नात्यानं मला तुम्ही माफ करा. हरी करली तैशी केली कडकड वागली काढीत देव जाणे काढी बोलिलो विनोदी माय बाप तुमच्या पुढे सलगेचे लाडे कोडे मज क्षमा गेडे वाकडे बोल बालकाचे करे ती नवल माय बाप. आणि मधुकर दादांना माझे सद्गुरुनाथ परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज, त्याचप्रमाणे माझे सद्गुरुनाथ परमपूज्य आदरणीय रामदास शेडगुद्वारे महाराज गोटीकर साधू संतांना साक्षी धरून अखिल ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशा माऊली महाविष्णू ज्ञानोबा आहे. आणि तुम्ही आपण सर्वजण आमच्या आप्पा असतील मत्ते बाबा असतील. आज माझं भाग्य चांगलं की माझा राम आणि कृष्ण माझ्या कीर्तनाला येऊन बसले. अंतःकरण भरून येते जशी दृष्टी जर काळवीनं भरलेली असेल सगळं जग एवढं दिसल्याशिवाय राहणार नाही. मी जास्त काही लांबत नाही. तुम्हाला सगळ्यांना साक्षी करून मी माझ्या मधुकर बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. परमात्मा ज्ञानोपराया सद्गुरुनाथ माझ्या मधुकर दादांची उर्वरित वासना तुझ्या स्वरूपामध्ये विलीन करून घे. आणि काय त्यांच्या जीवनामध्ये चढ उतार येत असेल तर परमात्मा त्यांना साथ द्या. एवढी मनोभावे भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझ्या शब्दांना आज पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल. तसेच मंत्री महाराज तसेच राधाकृष्ण हे तीनही गुरुवर्य या ठिकाणी या आपल्या कार्यक्रमास उपस्थित आहेत. त्यांना थोडीशी विनंती आहे की त्यांनी श्रद्धांजलीवर आपलं 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करायचंय. तसेच या ठिकाणी आपले नातेवाईक संबंधित कोणाला जर श्रद्धांजली व्यक्त करायची असेल त्यांनाही विनंती करतो की त्यांनी यायचं. तसेच आमचे वेळी गावचे सरपंच ढगे यांनाही विनंती करतो यांनी श्रद्धांजलीबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी यायचं. आणि कोणाला स्वयंचित जर श्रद्धांजली व्यक्त करायची असेल तर विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे येऊन 2 शब्द मनोगत बोलायचे. आज अण्णाला जाऊन 1 वर्ष झालं. आज वास्तविक पाहता मनुष्य जन्मामध्ये येऊन तुम्ही आपण काय करायला पाहिजे, मनुष्य जन्म कशासाठी आहे, महाराजांनी खूप पोटतिडकीने सांगितलं. परंतु तुम्ही आपण कितपत ऐकतो आणि कितपत विचारतो. व्यवहारामध्ये कोणतीही वस्तू तुम्हाला आपल्याला हवी असेल आणि ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण जाऊन ते आणण्याचा प्रयत्न करतो. तसं साधू संतांनी तुम्हाला आपल्याला मनुष्य जन्माला येऊन काय साध्य करायला पाहिजे यासाठी आजच्या कीर्तनातून भगवंत कुठे आहे, कसा आहे, शाश्वत काय, अशाश्वत काय या सर्व गोष्टी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला. कारण की येतो हिताचा कळवळा आणि जीव चुकतो चिडचिडा. आता तसं बारकाईने पाहिलं तर अण्णा यांचं जीवन जर बारकाईने पाहिलं तर ते मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमधून नंतर परत त्यांनी बँकेमध्ये सर्व्हिस जॉईन केली आणि एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये असं अध्यात्म ज्ञान त्यांनी समजून घेतलं. सर्वतोम आपल्या खराची मरायची भीती आहे, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. वास्तविक पाहता साधू संत सांगतात तुम्हाला मरणच नाही, नवे नवे तुम्ही जन्मालाच आला नाही.
आता हे शब्द महाराज बोलले, माझा कीर्तन समजायला भेजा किंवा लागेल किलोचा लागेल, याच कारणच ते आहे. साधू संत सांगतात तुम्ही जन्मालाच आले नाही, असं ज्या दिवशी तुम्हाला आपल्याला कळेल त्या दिवशी तुम्ही चांगल्याचा पदर धरलाय असं कळेल. ऐशियांचा पदर धरा. वास्तविक तुम्ही आपण जन्मालाच आलो नाही असं जर म्हटलं, सर्वसामान्यांना याच्याबद्दल शंका निर्माण होईल, तो भाग वेगळा. परंतु ज्यांनी गुरु केलेला आहे आणि गुरु करून जर समजा हा शब्द समजला नाही, जन्मालाच आले नाही, कारण की जेणे उगालेले कर्म तेव्हाच पुसले जन्म आणि मरण, आणि जन्माला असं वैश्रम वर्चले गेले. वास्तविक पाहता जन्माला तुम्ही आलोच नाही, वासना येते म्हणजे वासना जाते. आता वासना जी आहे त्यासाठी ती वासना अग्निकुंडे विजय घालते, ती बराच विषय. परंतु खानदानी गुरुकडे गेल्याशिवाय हा विषय कळणार नाही. भाषा कशी असो, पण त्या भाषेचा जो मतिता अर्थ आहे तो समजायला पाहिजे. आज बारकाईने विचार करा, सगळ्या गोष्टीची प्रगती झालेली आहे. पूर्वी ज्वारी बाजरी बिघ्यामध्ये किती पिकत होते, तुम्ही शेतकरी आहात, मी पण विद्यापीठात सर्विसला होतो. परंतु आता गहू 15-20 क्विंटल गहू एकरामध्ये व्हायला लागले. प्रगती झाली का अधोगती झाली? सगळ्यांमध्ये प्रगती झाली हो. पूर्वी मातीचे सप्र म्हणजे सप्र होते, आता बघा ना, सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले झाले, सगळ्यात प्रगती झाली. राहण्यामानात बदल झाला, सगळ्यांमध्ये प्रगती झाली. पण अध्यात्मामध्ये का प्रगती होत नाही याचं कारण महाराजांनी सांगितलं. जिथं नाक घासायला पाहिजे तिथं घासत नाही, आणि जिथं नको घासायला पाहिजे तिथं घासतात. वास्तविक पाहता हे जे दृष्टी दिसतं, महाराजांनी काय सांगू तुम्हाला, बिलकुल आता दिसतच नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचं ते सांगणं आहे, पोट तुलकी करून सांगतात, करमणूक नाही आणि वरपणी सांगत नाही. आणि वास्तविक पाहता बारकाईने विचार केला, तुम्ही आपण मनुष्य धर्मामध्ये येऊन हे जर समजून घेतलं नाही, धर्मा एवढे काय केले, तुवा मुद्दल गमावले केली, गाठोडी पिकाशी आणि पुढे भीकच मागाशी. म्हणून सर्वांना विनंती करतो, तुम्ही आपण मुलामुलीचं लग्न करतो, कुठलीही वस्तू घेतो ती ताऊन सुलावून घेतो. मग इथं सुद्धा आपल्याला मनुष्य जन्ममरण टाळायचं आहे, आणि हे जन्ममरण टाळण्यासाठी तुम्ही आपण सुद्धा गुरु करताना सुद्धा पारखून करायला पाहिजे. गुरु तुम्हाला दिसतो त्याला गुरु म्हणू नका. गुरु ही संज्ञा ज्ञानाला आहे, पण व्यक्तीशिवाय ते ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून तुम्हाला त्यांचा मार्फतच हा विषय समजून घ्यावा लागेल. शिक्षक डॉक्टर अमुक ढमुकच्या पदवी आहे, त्या व्यक्तीला नाही, ज्ञानाला आहे. डॉक्टर पदवी ज्ञानाला आहे, पण व्यक्तीशिवाय ते ज्ञान, ती डिग्री तुम्हाला मिळणार नाही. तसं या ठिकाणी सुद्धा त्यातून पुसो साधू की पुचली ते ज्ञान, मोल करो तलवार की पडारणे तो ज्ञान. म्हणून ज्यांना खरोखरच या धर्मामध्ये येऊन धर्माचा सार्थ भाव असं वाटत असेल तर सांगा तुम्ही. आता या पावनभूमीमध्ये बाबाच्या आधी हा विषय आलेला आहे. श्रीपाद बाबा येण्याच्या आधी नानांना माहित असेल, माहिती आहे. परंतु एक गोष्ट अशी, जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही, जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. म्हणून तो आपल्याला सांगतो, ज्याला खरोखर जन्ममरण टाळून घ्यायचं असेल, हे नाशिवंत जाणारे महाराजांनी असे पॉईंट सांगितले. तुम्ही नंतर हे कीर्तन ऐका, नंतर नामदेवराव टाकतीलच त्यांच्या युट्यूबवर, बारीक ऐका, विचार करा आणि महाराजांना विचारा. जोपर्यंत विचारत नाही, खऱ्या खोट्याच्या निवाडा आहे ना. साधू संत येतात, भारताला कुत्र्यासारखे शुकुड आलत नाही, गुजला वाया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान पिरे. साधू संत भारताला कुत्र्यासारखे शब्द आलत नाही. आता ते ह्या ठिकाणी सांगतात ना, पोट भरण्यासाठी म्हाताऱ्या दुकानी काळ चुकवतोय. आज पेव फुटला महाराज लोकांचा, पेव अनुभव सांगण्यासाठी जागा आहे का करमणुकीसाठी आहे असो. तर या ठिकाणी तुम्ही आपण सर्व ज्या महात्म्यांच्या
प्रथम पुण्यतिथी निमित्ताने आले त्यांना तुमच्या वतीने सर्वांच्या वतीने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. माझे 2 शब्द संपवतो. आता मध्ये बाबा सांगतो 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर राधाकृष्ण महाराज कातोरे नाना यांना विनंती, त्यांनी पण 2 शब्द बोलायचे. तसेच आपल्या येथील प्रभागाचे उमेदवार डॉक्टर साहेब आलेले, डॉक्टर साहेबांना विनंती आहे आपणही 2 शब्द बोलण्यासाठी पुढे यायचे. तसेच कुणी बोलण्याजोगं जर असेल श्रद्धांजली देण्याजोगं तर त्यांनी यायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र गेलो, मोलकर यादव आडसरे काका आणि यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचा जो दिवस आहे आडसरे परिवाराच्या दृष्टीने, यादव परिवाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण श्राद्ध म्हणजे पिंडदान. आता तुकोबाराय म्हणतात आम्ही पण पिंडदान केलं, पण एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल. पिंडदान जे आहे एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल. तर साधू संतांनी जे पिंडदान केलं ते प्रॅक्टिकली केलं. आणि ह्या परिवाराला बिलाडे आप्पाच्या निमित्तानं यादव काकांचा सहवास, आडसरे काकांचा सहवास बिलाडे आप्पांना घडला आणि खऱ्या अर्थाने पिंडदान कळलं. लक्षात ठेवा, हे शरीराला पिंड म्हणतात. हा पिंड ज्यांनी आपल्याला दिला त्यांना आईबाप म्हणतात. आईवडिलांनी हा पिंड आपल्याला दिला म्हणून या पिंडाला, त्या पिंडाची सेवा करणं याला म्हणतात पिंडदान. आणि जी आता जी पूजा केली गुरुजी याला काय म्हणतात, ती थिअरी समजले का. आणि महाराज म्हणतात पिंड पदावरी तिला आपुल्या करी माझे झाले गयावरचे फिटले पितरांचे. आपल्यावर या समाजामध्ये आपण जेव्हा जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला हे शरीर ज्यांनी दिलं आपल्या आईवडिलांनी, जेणे हे शरीर आपल्याला दिलं आईवडील त्यांचे उपकार. त्यानंतर या शरीरामध्ये ज्याने आपल्याला प्राण घातला, आईच्या उदरामध्ये आपण 7व्या महिन्यात असताना भगवान परमात्म्याने आपल्या शरीरामध्ये प्राण प्रस्थापित केला. त्याला म्हणतात जेणे हा जीव दिला दान तयाचे करण चिंतन. हे हा क्रम आहे. देवाचं भजन का करायचं, का सगळं होतं भजन कर, पण का करायचं. अरे जेणे हा जीव दिला दान तयाचे करण चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. म्हणून देवाचं भजन करायचं, आईवडिलांची सेवा करायची. त्याच्यानंतर जिने आपल्या माथ्यावर तेल टाकलं टाळूवर तिचे उपकार आहेत. ज्या गावात तू जन्माला आला त्या गावाचे उपकार आहेत. ज्या भावाने तुला लहानचं मोठं केलं त्या भावाचे उपकार आहेत. असं समाजाचे आपले उपकार आहेत.